नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपलं यूट्यूब चॅनल गुन्हेगारी दुनिया. आणि आजचा हा जो विशेष भाग आहे, ह्या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत की दीर आणि भाऊजाईचं नातं कसं असतं आणि ह्या नात्यात किती पवित्र नातं असतं आणि ह्या नात्यांनी कुणाचा विश्वासघात केलेला आहे आणि कुणाचा नाही. आता हे दोघं जे आहेत, किरण सावंत आणि आणि जो दीर आहे तो निशांत सावंत, ह्या दोघांनी एक असा प्लॅन आखला की जी किरण सावंत आहे हिचाच मृत्यूचा प्लॅन रचला, म्हणजे बनाव रचला आणि एका निष्पाप महिलेचा ह्यांनी बळी घेतलेला आहे. आणि ह्या घटनेतनं काय झालेलं आहे आता तुम्हाला सविस्तररित्या थोडं थोडं करून सांगतोय मी ह्याच्यातनं. तर ही किरण सावंत आणि निशांत सावंत ह्या दोघात तसं बघायला गेलं तर नात्यांनी ही भाऊजाई किरण सावंत आणि हा निशांत आहे तो दीर आहे, चुलत दीर आहे. आणि ह्या दीर आणि भाऊजाईचं नातं ह्यांचं दोघांचं लागतं. आणि ह्या नात्यात किरण जी आहे, किरण आणि निशांत ह्यांच्यात अनैतिक संबंध होता. आणि ह्यांचा काय होता, म्हणजे एक हेतू होता की आपण इथून पळून जाऊ, कुठेतरी लांब जाऊन सुरक्षित राहू तिकडं. आणि जी किरण होती ती निशांतला काय म्हणली की निशांत, जर आपण पळून गेलो तर माझ्या घरच्यांची बदनामी होईल, तुझ्या घरच्यांची बदनामी होईल आणि शेवट माझी गावात हे जाईल, इज्जत जाईल. आणि किरण आणि निशांत हे दोघं जण असं करतात की म्हणजे जी सासरवाडीचे, म्हणजे किरणचा पती असतो नागेश सावंत, शाला मारून टाकलं किंवा काय, हे असा प्लॅन हे करतात. तर जी किरण असते ती म्हणते, जर मी ह्याला मारून टाकला आणि आपण ह्याला मारून टाकला आणि जर बाहेर गेलो, निघून गेलो, तर माझ्या घरच्यांना लोक नावं ठेवतील आणि मलाही नावं ठेवतील, असं किरणच्या ह्याच्यात होतं. आणि ह्या दोघांनी प्लॅन चेंज केला. आणि ह्या प्लॅन चेंज केल्यानंतरनं ही किरण सावंत आणि पत्नी, ती जी वहिनी आहे ती किरण सावंत आणि निशांत सावंत यांनी एक प्लॅन ही केला, रचला. की तो प्लॅन त्यांनी तो प्लॅन असा रचला की आपण तुझ्या जागी एखाद्याचा बळी दिला आणि तुझ्याच मृत्यूचा बनाव केला तर किरण सावंतच्या. आणि ह्या दोघांचा हा प्लॅन सक्सेस म्हणजे ठरला. आणि जो निशांत सावंत होता तो निशांत सावंत म्हणला, आता ह्यासाठी एखादी लेडीज लागणार आहे. आणि तर मग हा जो ज्वेलरी शॉपमध्ये कामाला होता, म्हणजे जिथं जे दागिने ही विकतात तिथं कामाला होता, तिथनं त्यांनी निशांत सावंतनी सुट्टी घेतलेली आहे. आणि तो महिनाभर इकडं तिकडं फिरत होता, कारण तशी व्यक्ती आपल्याला मिळणं गरजेचं आहे, कारण त्या व्यक्तीचा घात करता यावा. तर ह्यांनी निशांत सावंत हा इकडची गावं फिर, तिकडची गावं फिर, त्याला तसं ते इकडं फिरून तसं इकडं फिरून काही आढळलं नाही, त्याला काही गावलं नाही. पण एक दिवस पंढरपुरात, जी पंढरपूर आहे तिथं गेला आणि तिथं एक वेडसर महिला, जी म्हणजे त्या आपल्या मुलाच्या शोधात आली असेल. आणि त्या महिलेला हा निशांत म्हणला की तुम्ही काय शोधताय किंवा काय, ते अशी चौकशी केली. आणि त्यानंतरनं तो म्हणला, मी तुमच्या मुलाला शोधू लागतो. आणि तर ते आपसापसात त्या महिलेलाही कळला नाही ह्यांचा डाव काय येतो. आणि तसं असताना मग निशांतनी त्या महिलेला आपल्या संगती घेतला आणि गाव फिर ते गाव फिर असा बनाव केला. म्हणजे एक त्या महिलेचा विश्वास जिकस तोपर्यंत त्यांनीही असा बनाव केला आणि तिलाही तसंच वाटलं पाहिजे. आणि काही दिवसानंतरनं निशांतनी किरणला फोन करून सांगितलं की अशी अशी महिला आहे माझ्याकडे, अशी अशी लेडीज आहे, आणि तू तिला फोन करून सांग की मी तुझ्या मुलासंग लग्न केलेलं आहे आणि तुझ्या मुलाची गाठभेट घ्यायची असेल, तुला पाहायचं असेल तर तू इथं ये. मग त्या फोनवर तसंच त्या किरणनी तसाच तो प्लॅन सांगितल्यानुसार निशांतने तसंच तिला सांगितलं. आणि त्या
किरणने तसंच केलेलं आहे आणि त्या लेडीज संग ती फोनवर बोलली आणि ते निशांत आणि ती लेडीज ती तिथून पाटकोळ गावी गेले आणि त्या गावात निशांतने तिला तिथं नेल्यानंतरनं ह्या दोघांनी तिचा गळा आवळून तिचा घात केलेला आहे, तिचा म्हणजे हे केलेले आहे, हत्या केलेली आहे आणि ह्या हत्येतून तिला जवळपास 13 जुलैला त्यांनी ह्या महिलेची हत्या केलेली आहे आणि जवळपास रात्री 12:30 अडीचच्या ह्या दरम्यान त्या घराच्या पाठीमागे एक कडब्याचा ढीग होता, गंज होती, त्या गंजेत त्या महिलेला टाकलं आणि ती गंज पेटवून दिलेली आहे आणि ती गंज पेटवून दिलेली असताना त्यांच्यापासला जो मोबाईल होता, निशांतनी आणि किरणने जो मोबाईल होता त्यांच्यापासला तो त्या जाळातच टाकून दिलेला आहे आणि त्या जाळात ह्यांची एकच मोठी चूक की मोबाईल तिथं त्यांना वाटलं मोबाईल पण जळून खाक होईल, तर तो त्यांचा प्लॅन सक्सेस नाही ठरलेला आणि त्या जाळात तिथं त्या डाळिंबाच्या बागेत तिथं तिला जाळल्यानंतरनं जो निशांत होता तो तिथेच थांबला आणि त्या किरण सावंतला म्हणजे त्या किरणला त्या डाळिंबाच्या बागेतनं सकाळी त्यांना कराडला बसला इष्टीला बसवून दिला आणि तो निशांत होता तोच तिथं सांत्वन करण्यासाठी तिथं थांबला की काय झाले काय नाही, त्या पोलिसांसमोर सर्वांसमोर समोरासमोर येत होता आणि त्याला असं वाटलं की आज आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि त्याला काय माहीत होतं की आपली एक चूक आपल्याला महागात पडेल आणि पोलिसांनी तिथं आल्यानंतरनं जो नागेश होता किरणचा पती त्याच्यावर केस म्हणजे गुन्हा नोंद केला की आपल्या पत्नीची हत्या केलेली, त्याच्यावर त्याला उचललं तिथनं आणि नागेश जो होता तो नागेश आपली पत्नी गेलेल्याच्या ह्याच्यात त्याला तो रडत होता वगैरे आणि त्याची लहान मुलगी होती आरोही असं तर त्याची लहान मुलगी होती, सॉरी काहीतरी नाव चुकलंय पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो शेवट. त्या लहान मुलीकडे काय बघून रडत होता, त्याची पत्नी गेली म्हणून रडत होता आणि सासरच्या लोकांना ही घटना सांगितली होती नागेशच्या वडिलांनी की तुमच्या मुलीने स्वतःहून पेटवून घेतलेलं आहे आणि इथं या तुम्ही. तर ही घटना तशी कळताच ती सासरची किरणच्या घरचेही लोक तिथं आले आणि नागेशवर गुन्हा दाखल केला आणि नागेशलाही पोलिसांनी उचललं आणि नागेशला कस्टडीत घेऊन त्याला हे केलं म्हणजे विचारपूस केली की बाबा तू ह्या पत्नीला कशासाठी मारलं किंवा काय त्याच्या पाठीमागचं कारण आहे. तर नागेश म्हणला मी माझ्या पत्नीला मारलंच नाही. शेवटपर्यंत तो हाच म्हणत होता की मी मारलेलंच नाही माझ्या पत्नीला, ती स्वतःहूनच. आणि आसपासच्या लोकांना पोलिसांनी चौकशी केली की बाबा ह्या दोघात काय वादावाद होते का किंवा जे शेजारचे लोक होते त्यांना विचारण्यात आलं की बाबा ह्यांच्यात कुणाचं काय वैर होतं का, तर कुठलाही असा घटनाक्रम दुसऱ्याचा वाद होता असा किंवा त्यांना आढळून आला नाही. पण शक्यतो तिथल्या काहीशा लोकांनी असं पोलिसांना सांगितलं की जो नागेश आणि किरण सावंत जे आहे त्यांच्या दोघा नवरा बायकोमध्ये भांडणं चालू होते आणि जे भांडणं चालू असताना किरणने आरडाओरडा म्हणजे बनाव केलेला होता हा आणि आरडाओरडा केला थोड्याफार प्रमाणात आणि ह्या घटनेला त्यांनी असा अंजाम दिलेला आणि ह्या घटनेतनं जो तिथं मोबाईल होता तो पोलिसांच्या हाती घावला आणि अर्धवट जळलेला मोबाईल आपल्या ह्याच्या थंबनेलवर पाहायला मिळाला असेल तुम्हाला, तर तो थंबनेलवर आणि तो मोबाईल त्यांना घावला आणि मोबाईलच्या रेकॉर्डनुसार म्हणजे कॉल रिपोर्टनुसार त्यांच्या कॉल हिस्ट्रीनुसार त्यांनी ते रिपोर्ट काढले किंवा काय काढले आणि त्याच्यावर त्यांनी ह्या किरणचे आणि निशांतचे काय जे संबंध होते त्यांना लगेचच ते घावले आणि निशांतला लगेच पोलिसांनी उचललेलं आहे
आणि निशांतला उचलल्यानंतर निशांतने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. आणि जी किरण होती, किरणला त्यांनी कुठं पाठवलेलं आहे तर पोलिसांनी कराडला जाऊन किरणलाही ताब्यात घेतलेलं आहे. आणि शी होती नात्यातील दीर भावजाईच्या नात्यातील स्टोरी होती. आणि शे नातं इतकं पवित्र असतं दीराचं आणि वहिनीचं. आणि ह्या नात्यांनी एका निष्पाप महिलेचा, अज्ञात व्यक्ती आणि निष्पाप महिलेचा घात केलेला आहे, हत्या केलेली आहे. आणि ह्याच्यातून किरणचे जे पती होता, सासरचे लोक होते, यांच्यावर त्यांना खोटा गुन्हा म्हणजे दाखल करायचा होता, तो तर लांबच राहिला. पण ह्यांचीच एक चूक ह्यांना महागात पडली आणि ह्यांनी म्हणजे कसं आहे मला म्हणायचं आहे की दीर आणि भाऊजाईचं ह्या नात्यांना सांभाळून चालायला पाहिजे होतं. आणि तुमच्या आसपास अशा काही गोष्टी घडतात का? घडत असतील तर ह्यांना वेळेतच थांबवा, काय मोठं घडण्या अगोदरच. आणि ह्या चॅनेलचा उद्देश असा आहे की तुम्हाला सतर्क करणे आहे, कोणाला बदनाम करणे असा काहीच हेतू नाही आहे. तर भेटूया परत एकदा अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो. धन्यवाद. थँक्यू.